यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं नशीब एका झाडामुळे एकदम फळालं आहे। पुसद तालुक्यातील खुर्शी गावातील केशव शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात असलेलं एक झाड त्याचं जीवन बदलून गेलं। हे झाड त्यांचं वडिलोपार्जित असून सुरुवातीला त्याला नेमकं कोणतं झाड आहे याची कल्पनाच नव्हती। 2013-14 मध्ये रेल्वे विभागाने यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गासाठी सर्वे केला होता। त्यावेळी कर्नाटकातून आलेल्या अधिकाऱ्यांनी शिंदेच्या शेतात असलेल्या झाडाकडे बोट दाखवत सांगितलं की ते झाड म्हणजे रक्तचंदन आहे, एक अत्यंत मौल्यवान व दुर्मिळ वृक्ष। त्यावेळी शिंदे कुटुंब एकदम चक्रावून गेलं। त्यांनी झाडाचं खाजगी मूल्यांकन करून घेतलं, ज्यात झाडाची किंमत तब्बल 4,97,00,000 रुपये असल्याचं समोर आलं। मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत मोबदला देण्याचं टाळलं, त्यामुळे कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली। न्यायालयाने शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत झाडाच्या मोबदल्यासाठी 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश रेल्वेला दिले। सध्या त्यातील 50 लाख रुपये शिंदे यांच्या खात्यात जमा करण्यास परवानगी देण्यात आली आहे। उर्वरित रक्कम मूल्यांकनानंतर दिली जाणार आहे। 100 वर्षांहून अधिक जुना असलेला हा रक्तचंदनाचा डेरेदार वृक्ष आता शिंदे कुटुंबासाठी वरदान ठरला आहे। रेल्वे प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपादित करण्यात आली होती। या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली। एका झाडाने शेतकऱ्याच्या जीवनाला कलाटणी दिली। वडिलोपार्जित झाडाची ओळख आणि त्याच्या किमतीची जाणीव झाल्यामुळे केशव शिंदेंना आज कोट्याधीश बनवले आहे। हा किस्सा म्हणजे नशिबात असलं तर झाडही धन देतं याचं जिवंत उदाहरण आहे।